शहराच्या सुधारित विकास आराखड्याबाबत आपण आतापर्यंत 30-40 व्हिडिओ केले। हा सुधारित विकास आराखडा किती अन्यायकारक आहे, किती बेकायदा आहे, सामान्य लोकांना त्याचा किती त्रास आहे, जे प्रामाणिक करदाते आहेत त्यांच्या घरावर सुद्धा नांगर चालवणार आहे, अनधिकृत काही घरं आहेत त्यांच्यावर सुद्धा नांगर चालवणार आहे। या भागातले शहराचे जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांच्या जमिनी लाटणारा हा विकास आराखडा आहे। त्याशिवाय या शहरातील जे छोटे मोठे कारखानदार आहेत त्यांना आयुष्यातून उद्ध्वस्त करणारा हा विकास आराखडा आहे। या विकास आराखड्यामध्ये कुदळवाडी चिखली परिसरातील जी अतिक्रमण कारवाई केली तिथल्या जवळपास 1200 लघु उद्योजकांच्या डोक्यावरती नांगर चालवणारा हा विकास आराखडा आहे। असे अनेक कारण आहेत त्याच्यामुळे हा विकास आराखडा रद्द करायला पाहिजे अशी मागणी आपण वारंवार ह्याच्यातून व्हिडिओ बनवून केलेली आहे। लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, लोक फार जनजागृती मोठ्या प्रमाणावरती ह्या विषयावरती झाली। 2 महिने विकास आराखड्याबद्दलच्या हरकती सूचना मागवल्या, 14 मेला त्याची मुदत संपली। जवळपास 50,000 लोकांनी या विकास आराखड्यावरती हरकती घेतल्या। ही त्याची पावती आहे की हा विकास आराखडा चुकीचा आहे, त्याच्यामुळे तो रद्द करायला पाहिजे। आतापर्यंत आपण व्हिडिओमधून या विषयावरती लोकांना जागं केलं। ज्यांची घरं जाणार त्यांनी सगळ्यांनी तळमळीने या विषयावरती लेखी हरकती दिलेल्या आहेत। आता 50,000 हरकतींची सुनावणी त्या संदर्भात एक समिती नियुक्त केली आहे, ती सुनावणी लवकर सुरू होईल। पण आता या विषयावरती सगळ्यात मोठी बातमी अशी आहे, आता हा विकास आराखडा रद्द करावा म्हणून पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसने एल्गार पोकारलेला आहे। उद्या ह्या विषयावरती महामोर्चा आहे। नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। विकास आराखडा हा जो आपण पीसीबी टुडेने लावून धरलेला विषय यासाठी होता, शहराच्या पुढच्या 25-30 वर्षाचं भवितव्य त्याच्यामध्ये आहे, त्या नकाशामध्ये आहे। संपूर्ण त्या 400 पानाचा जो विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये आहे। जी 1450 आरक्षण आहे त्याच्यामध्ये जवळपास 800 आरक्षण ही मागच्या संपूर्ण डीपी मधली ॲज इट इज तशीच टाकलेली आहेत। बाकी अनेक आरक्षण जे आहेत त्या आरक्षणांमध्ये किती चुकीच्या पद्धतीने त्या विकास आराखड्यामध्ये आरक्षण टाकलेली आहेत ते आपण वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेसने, प्रामुख्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जे राज्यामध्ये भाजपबरोबर सत्तेमध्ये आहेत त्यांनी या विषयावरती पिंपरी चिंचवडमध्ये किती चुकीच्या पद्धतीने काम केलं प्रशासनाने ते उघडकीस करण्यासाठी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। विधिमंडळात या विषयावरती भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी लक्षवेधी मांडली होती की हा विकास आराखडा रद्द करावा, चुकीचा आहे। त्याबरोबर भाजपचेच दुसरे आमदार महेश लांडगे त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की याच्यामध्ये अन्याय झालेला आहे, आराखड्यामध्ये चुकीचं काही काम झालेलं असेल तर ते सुधारलं पाहिजे। विधान परिषदेमध्ये आमदार अमित गोरखे यांनी या विषयावरती लक्षवेधी मांडली होती। त्यांनी सांगितलं आयुक्तांनी हव्यासापोटी या विकास आराखड्यात काही आरक्षण टाकली, हा अत्यंत चुकीचा आहे, तो रद्द केला पाहिजे। आमदार भाजपच्या उमाताई खापरे विधान परिषदेत त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की या विकास आराखड्यातली आरक्षण अत्यंत चुकीची आहेत, अन्यायकारक आहेत, रद्द केला पाहिजे। 4 आमदारांनी मागणी केली होती। आता राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये उतरलेली आहे, त्याच्यामुळे हा विषय आणखी राजकीय दृष्ट्या हातोहात ऐरणीवरती आलेला आहे। सरकार काय करणं ते आपल्याला पाहायचं आहे, पण उद्याचा जो मोर्चा होणार तो तसा मला वाटतं ऐतिहासिक मोर्चा होईल। त्याचं कारणच तसं आहे, आगामी महापालिका निवडणुका अत्यंत तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत। या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। 2017 साली जी गेलेली सत्ता आहे ती पुन्हा मिळवायची असा चंग राष्ट्रवादीने मांडला, असा निश्चय केलेला आहे। अजित पवारांनी सुद्धा त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर मेळाव्यामधून सुद्धा सांगितलेलं आहे की या पुढचा महापौर आपला असला पाहिजे, त्यासाठी कामाला लागा। आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस जे राज्यामध्ये सत्तेत आहेत त्यांच्याबरोबरचे मांडीला लावून बसणारे भाजप सुद्धा म्हणते की आम्हाला 100% इथे महापालिकेमध्ये जागा पाहिजेत, 100च्या पुढे, 128 पैकी 100च्या पुढे नगरसेवक पाहिजेत, ते सुद्धा कामाला लागले। प्रश्न असा आहे, विकास आराखडा चुकीचा आहे हे भाजपचे 4ही आमदार सांगतात, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा तेच सांगते, तरी सुद्धा प्रशासनाचा अट्टाहास आहे की तो विकास आराखडा कायम करायचा। विकास आराखड्याच्या चुकी काय काय आहेत, किती चुकीचे प्रकार झालेले आहेत ते आपण वारंवार त्याची उजळणी केलेली आहे, जंत्री मांडलेली आहे त्याच्या संदर्भात। पण पुन्हा एकदा मी तुम्हाला त्या संदर्भातले काही त्रोटक मुद्दे जे आहेत त्याबद्दल बोलतोय की जुन्या विकास आराखड्यातील 800 आरक्षण ॲज इट इज परत ठेवले, त्याच्यामध्ये कुठलेही फेरबदल केलेले नाहीत। म्हणजे मागचा विकास आराखडा 30 वर्ष ती आरक्षण ब्लॉक करून ठेवल्या, त्या जागा ब्लॉक केलेल्या आहेत।
ते धड त्या जागा मालकाला विकता येत नाही, त्याची भरपाई मिळत नाही, त्याचा महापालिका ताबाही घेत नाही. उलट त्यातली जवळपास 250 आरक्षणांवरती जवळपास 50,000वरती अनधिकृत अतिक्रमण झाली. अतिक्रमण झाल्याने ती आरक्षणं ताब्यातून गेलेली आहेत महापालिकेच्या. म्हणजे 800 आरक्षणं महापालिकेने मागच्या विकास आराखड्यातली पुन्हा याच्यात घेतलेली आहेत. आताची साधारण 1450 आरक्षण आहेत. 1450 म्हणजे अपेक्षेपेक्षा फार मोठ्या प्रमाणात आरक्षण आहेत. त्या आरक्षणांचा विकास महापालिका करू शकते का? महापालिकेकडे ती आर्थिक ताकद आहे का? एक शहर फार मोठ्या प्रमाणावरती वाढते, त्यामुळे आरक्षण असली पाहिजेत याविषयी कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. परंतु महापालिका मागच्या विकास आराखड्यातील जे 1100, 1150, 1155 टोटल आरक्षण त्याच्यापैकी 800 आरक्षणांचा विकास करू शकली नाही. म्हणजे फक्त 25 ते 20.8% फक्त डेव्हलपमेंट होती. तशा परिस्थितीमध्ये परत तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावरती आरक्षण टाकली. त्याचं कारणच तसं आहे, जमिनीचं राजकारण. राजकारण्यांना जमिनीची फार मोठी हाव असते आणि आरक्षण टाकणे किंवा काढणे या व्यवहारामध्ये राजकारण्यांना त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मलाई मिळत असते, तडजोडी होतात, मांडवली होते. म्हणून हा आरक्षणांचा हव्यास आहे. या विकास आराखड्यामध्ये सगळ्यात मोठे विषय कोणते होते? ते पवना, इंद्रायणी, मुळा ह्या 3 नद्यांच्या बाबतीमध्ये पूररेषा जी पाटबंधारे विभागाने, राज्याच्या पाटबंधारे विभागाने निश्चित केलेली होती, फक्त ती नकाशावरती या डीपी मध्ये नव्हती. आता या डीपी मध्ये, या विकास आराखड्यामध्ये ती मार्क केलेली आहे. परंतु मार्क केलेली रेषा त्याच्यामध्ये प्रचंड मोठा फ्रॉड झालेला आहे. मनमानी पद्धतीने ती रेषा आखणी केलेली आहे. पाटबंधारे खात्याने जी रेषा निश्चित केली होती शास्त्रशुद्ध पद्धतीने, ती ही रेषा नाही. मुळात हा विकास आराखडा हा विजय शेंडे म्हणून जुने ज्यांनी तो तयार केला होता त्यांचा विकास आराखडा नाहीच आहे. हा विकास आराखड्यामध्ये सगळ्यात मोठा फ्रॉड तो आहे जो विकास शेंडे यांनी सादर केलेला आराखडा आयुक्तांकडे होता. तो आयुक्तांनी चक्क त्यांच्या लॉकरमध्ये ठेवला आणि जुन्या विकास आराखड्याची कॉपी पेस्ट करून त्याच्यामध्ये आरक्षणांचा घोळ केला. हा या विकास आराखड्याचा सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि तो बाहेर यायला पाहिजे. तो अद्यापर्यंत येत नाहीये. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस या प्रश्नावरती आता मोठ्यावरती आवाज उठवते, महामोर्चा काढते. म्हणून त्याचं स्वागत करायला पाहिजे. खरं तर जनतेने ज्यांच्यावर अन्याय झाला त्या लोकांनी ह्या मोर्चात सहभाग होऊन या प्रशासनावरती जनमताचा रेटा निर्माण केला पाहिजे. राजकारणाचा भाग नाही. ज्यांच्यावरती अन्याय झाला त्यांच्या बाबतीमध्ये रेड झोन मध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जे लोक राजकीय दृष्ट्या आपल्याला फायद्याचे आहेत त्यांच्या जागा पूररेषेतून सोडलेल्या आहेत, जे नाहीत त्यांच्या पूररेषेत अडकलेल्या आहेत. रेड झोनचा हा सगळ्यात शहरातला मोठा विषय आहे. रेड झोन पूररेषेमध्ये जवळपास 300 एकर क्षेत्र 300 एकर क्षेत्र 300 एकर की 300 हेक्टर आहे, माझ्या माहितीप्रमाणे 300 हेक्टर क्षेत्र हे पूररेषेतून बाहेर काढलेलं आहे. या विकास आराखड्यातलं हे सगळ्यात मोठं गणित आहे, सगळ्यात मोठं मर्म आहे. त्याच्यात सगळ्यात मोठी मलाई आहे. जे 300 एकर क्षेत्र कोणाचं काढलंय ते माहित नाही, त्याचा तपास झाला पाहिजे. विकास आराखड्यामधले सगळ्यात मोठा घोळ कोणता असेल तर बिल्डर लोकांची एक आहे. बिल्डर जेवढे मंडळी ज्यांनी जमिनीमध्ये पैसे गुंतवले त्यांच्या एकाही जागेवरती 1 इंचाचंही आरक्षण पडलेलं नाही. परंतु शेतकरी जो भूमिपुत्र आहे त्यांच्या जागा मात्र आरक्षित झालेल्या आहेत. या विकास आराखड्यातली दुसरी एक मोठी मेक काय, जवळपास 255 आरक्षण अशी आहेत जुन्या विकास आराखड्यातली की जिथं गरज आलेली आहेत म्हणून ती आरक्षणं जुन्या विकास आराखड्यातून नव्या विकास आराखडा तयार करताना ती वगळलेली आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला नवीन विकास आराखड्यामध्ये जवळपास 250-300 आरक्षण अशी आहेत की जिथे दाट लोकवस्ती आहेत त्या लोकवस्तीवरती रस्ते, शाळा, महाविद्यालय त्याच्यावरती टाकलेले आहेत आरक्षण. म्हणजे हे दुटप्पीपण आहे. हे असं होतं कसं? एकीकडे तुम्ही सांगता गरज झाली म्हणून ती जुन्या विकास आराखड्यातली आरक्षण विकसित होऊ शकली नाही म्हणून ती वगळायला पाहिजेत, आणि दुसरीकडे जिथे घरं आहेत, उदाहरणार्थ काळेवाडीच्या ज्योतिबा उद्यानाचा विस्तार करताना जवळपास 1000 घरं तिथं बाधित होतात. पिंपरी कॅम्पामध्ये रस्ता रुंदी करताना तिथे जवळपास 1001 प्रॉपर्टी बाधित होतात. तोच प्रकार चरोलीमध्ये, तोच प्रकार डुडुळगावमध्ये, तोच प्रकार तुमच्या चरोली मोशीमध्ये आहे, म्हणजे इकडे केवळे विकासनगरमध्ये आहे. अशा प्रकारे हा दुटप्पीपणा आहे. पुनवळ्याचा घनकचरा व्यवस्थापनासाठी पुनवळ्याचा कचरा डेपो जो होता तो नियोजित कचरा डेपो त्यांनी रद्द केला का तर बिल्डर लोकांचा दबाव होता म्हणून तो रद्द केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे हा विकास आराखडा सामान्य जनतेसाठी नाही तर बिल्डर लॉबीसाठी आहे, राजकारण्यांसाठी आहे. त्यांनी त्यांच्या मनमानी पद्धतीने त्याच्यामध्ये फ्रॉड केलेले आहेत म्हणून तो रद्द केला पाहिजे.
HCMTR 35 वर्ष या शहराभोवती रिंग रेल्वेचा जो प्रस्ताव आहे 86 पासूनचा, तो प्रस्ताव ते आरक्षण तसंच कायम ठेवलं होतं, परंतु ते अद्यापर्यंत विकसित होत नाहीये. थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर मोशीच्या गणेश साम्राज्यापासून तर तो जो स्पाईन रोड निघतो, तो स्पाईन रोड हा HCMTRचा भाग आहे. तो संपूर्ण जो स्पाईन रोड निघतो तो प्राधिकरणापासून तर इकडं वालेकरवाडी वगैरे असं संपूर्ण थिरगाव रहाटणी करत तो परत इकडे कासावडे मिळतो, ज्याला रिंग रेल्वे ही वर्तुळाकार आकारामध्ये शहराभोवती फिरते. तो HCMTR हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट हे आरक्षण जे 35 वर्षापासून कायम आहे, त्या आरक्षणामध्ये सुद्धा जुना जो विकास आराखडा विजय शेंडेने तयार केला त्याच्यामध्ये ते HCMTRचं आरक्षण हे लोकवस्तीमधून काढून ते रस्त्यामध्ये टाकलं होतं. परंतु ह्या मंडळींनी, महापालिका आयुक्तांनी, काही राजकारण मंडळींनी, भाजपच्या आमदारांनी ते आरक्षण पुन्हा लोकवस्तीमध्ये टाकलेली आहे. हे आरक्षणातले हे फ्रॉड आहे. म्हणजे या आरक्षणामध्ये, या विकास आराखड्यामध्ये कायद्याचा भंग झालेला आहे, अनेक कायद्यांचं उल्लंघन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये न्याय भूमिका नाही हे सुद्धा ह्या आराखड्यामधून अनेकदा सिद्ध झालेलं आहे. म्हणजे रेड झोनचा विषय तर पाहिला आपण, भोसरीचा रेड झोन जो आहे तो संपूर्ण ग्रीन बेल्ट दाखवलेला आहे आणि तळवडेचा रेड झोन जो आहे तो संपूर्ण येलो बेल्ट दाखवलेला आहे. हा एक मोठा चमत्कार आहे. भोसरीच्या रेड झोन मध्ये म्हणजे दिघी मॅगझिनच्या रेड झोन मध्ये 1100 यार्ड पर्यंत जे मॅगझिन डेपोचं ती हद्द आहे तिथे संपूर्ण ग्रीन बेल्ट आहे. ऑलरेडी त्या भागामध्ये जवळजवळ 30-40 हजार घरं झालेली आहेत आणि तो ग्रीन बेल्ट दाखवलेला आहे. काय समजायला मार्ग नाहीये. आणि दुसरीकडे तळवडेचा जो रेड झोन आहे, तळवडे, रुपीनगर, यमुनानगर तो जो पट्टा आहे तो देहरोड कॅन्टोन्मेंटचा, तो 2000 यार्ड पर्यंत त्याची हद्द आहे. तिथे सुद्धा घरं झालेली आहेत. ती सगळी येलो झोन मध्ये घेतलेली आहेत. म्हणजे हे झोनिंग काही समजलंच नाही. महापालिकेचा नगररचना विभागाने ज्यांनी आता हे सगळे उद्योग केलेले आहेत त्यांना ह्याचं उत्तरच देता येत नाहीये. आणि आणखीन चमत्कारिक भाग, रुपीनगर तळवडेच्या रेड झोन मध्ये जवळपास 45 आरक्षणं टाकलेली आहेत वेगवेगळी. मुळात त्या भागामध्ये महापालिकेला 1 इंचही बांधकाम करता येत नाही, 1 इंचचाही विकास करता येत नाही रेड झोन असल्यामुळे. मग तिथे आरक्षणं टाकली कशाला? म्हणजे हे त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. आणि दुसरीकडे भोसरीचा जो ग्रीन बेल्ट संपूर्ण दाखवला रेड झोन मध्ये, रेड झोनचा, तर त्याच्यामध्ये एकही आरक्षण नाही. याचं उत्तर महापालिका प्रशासन, महापालिका आयुक्त देऊ शकत नाहीत, कारण त्यांनी हे सगळे फ्रॉड केले. चोर किंवा दरोडेखोर चोरी करताना, दरोडा घालताना काहीतरी पुरावा मागे सोडतो, त्यातला हा पुरावा आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जी उद्या महामोर्चा करते त्यांनी याचा पाठपुरावा करायला पाहिजे. वडमुखवाडी परिसरात आपण पाहिला तर वडमुखवाडीमध्ये मोठ्या मोठ्या टेकड्या आहेत. त्या काही टेकड्या तिथे घरं नसताना घरं दाखवलीत आणि त्या टेकड्या ग्रीन बेल्टच्या येलो बेल्ट केलेला आहे. हा एक मोठा फ्रॉड आहे. ठळक ठळक मुद्दे फक्त तुम्हाला मी सांगतो. या शहराची ओळख औद्योगिक शहर म्हणून आहे, परंतु या शहराचं औद्योगिक क्षेत्र 550 हेक्टरने कमी करण्याचा प्रताप महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केलेला आहे. याच्यामध्ये ते म्हणतात माझा संबंध नाही, त्यांच्या सहीने हा विकास आराखडा साईन प्रसिद्ध केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचा थेट संबंध पोहोचतो. या शहराचं औद्योगिकरण तिथं त्याला थोडक्यामध्ये त्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न याच्यात केलेला आहे महापालिका आयुक्तांनी. याच्यावरती सुद्धा कुठेतरी आवाज उठवला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जो स्मारक आहे त्याच्या शेजारी त्यागमूर्ती रमाई मातांचं स्मारक करायचा मूळचा प्रस्ताव आहे, पण त्या जागेवरती सुद्धा पोलीस स्टेशनचं आरक्षण या विकास आराखड्यात टाकले. संपूर्ण आंबेडकरी जनता या विषयावरती तीव्र नाराज आहे. ती सुद्धा कदाचित या मोर्चामध्ये सहभागी होईल. म्हणजे अनेक कायद्यांचं उल्लंघन याच्यामध्ये केलेलं आहे. पक्षपातीपणाचं तर काय कळसच झालेलं आहे. त्याच्यामुळं या विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर निघणारा जो मोर्चा आहे तो राजकीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. महापालिका निवडणुका ज्या आहेत तोंडावर, आता कालच निवडणूक आयुक्त राज्याचे जे आहेत दिनेश वाघमारे त्यांनी सांगितले की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये निवडणूक होती, म्हणजे दिवाळीनंतर निवडणुकांचा भार वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा हा अत्यंत महत्वाचा आहे. अजित पवारांचे जे कार्यकर्ते सैरभैर झाले, जे भाजपमध्ये गेले, कदाचित त्यांना सुद्धा उद्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महामोर्चामुळे जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत जान येते असं दिसलं, याच्यामध्ये परत ताकद निर्माण होते आणि सत्तेमध्ये त्यांचा मोठा वाटा असू शकतो. कदाचित सत्तेवर सुद्धा येऊ शकतात, कदाचित राष्ट्रवादीचा महापौर होऊ शकतो, असं जर वाटलं ह्या मोर्चातून ते उद्या सिद्ध होईल.
की खरंच तुमचा मोर्चा हा महामोर्चा आहे की आणखीन काय, ते उद्या लक्षात येईल. परंतु विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये हा जो महामोर्चा निघतोय हा नोंद घेण्यासारखा आहे. प्रशासनाने केलेला फ्रॉड, प्रशासनाने, महापालिका प्रशासनाने केलेला जो विकास आराखड्यातला फ्रॉड आहे त्याच्या विरोधातला हा एल्गार आहे. अजितदादा सत्तेमध्ये आहे. अजितदादांनी सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून या विषयावरती मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी करायला पाहिजे की हा विकास आराखडा रद्द करा, हा अन्यायकारक आहे. जनोद, तुम्ही सुद्धा याच्या बाबतीमध्ये बोललं पाहिजेत. सत्य काय आहे ते नंतर समजेल आपल्याला. धन्यवाद.